कृपाजयाची सर्वांगी सुंदर उठशे दोराची गंडी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लवलवती तुझे चंद्ररा जय देव जय देव पीतांबर फळीवर वंदना सरळ सोड वग्न तोंड नयना माझा वाटपा हे सदना संकटे पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदन जय देव जय देव गळी लुटांगड वतीन चरण गळान वाईन बाजूदे रवी अलिंगणानंद पूजन भवे वारी मणे नवा त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्याधरण त्वमेव सर्वं देव देव मामा की अरे काय शिवरामा तुला एवढी घाई कसली झाली? अरे तात्या तुला माहिती आहे 6 वाजता ठरला होता आपल्या इथे आरतीला जमायचा मग तू टायमात यायला नको एवढ्या आरत्या करायच्या म्हणजे पटापट करायला नको. अरे हो पण आज पहिला दिवस अरे 5 मिनिटं उभा नाही झाली तो आरती संपली. अरे तात्या पोराला रंग आल्या लगे पटापट पटापट आरत्या उठून घेतल्या. कुत्रा खावल्यासारखं आरती केली होती काय त्याला काय सुटका नको. जो गप्पा मारणार आधी देवाची आरती घ्यायची का गप्पा माराय बसायचा? ए बाबा आरती कधी झाली? त्याला सांगाल तू आता तू बांधलास ना पाटणा. आरती करायला आला होतास का फिरायला आला होता? जो व्हायचा पिया काय घ्या नाही तर तुम्ही इकडे आरती घेऊन टाकली. तुझं देवाच्या आरत्या करायला तुम्ही आलो ना त्या चाय पियाला का तो चाय कधी घालवात पियालो नाही चाय पित नाही. ही अशी पोरं असली तर कशी वाढी चालायची तू मला सांग. काय डोक्याला ताप होई पोरामध्ये जमलायची म्हणून उठाला. काल काही वाडीच्या मीटिंग मध्ये ठरला वाडीच्या मीटिंग मध्ये संध्याकाळी सकाळी बरोबर संध्याकाळी 6 वाजता आरतीला सगळे तयार राहायचा. हो कोण आला होता आरतीला इथं? आरतीला तू आला होता? मी नव्हता आला. आरती कोणी केला? मीच आला होता आरतीला. मी काल अरे ह्याचा पिऊन फुलफुला झालाय खाली. आता खाली बस 6 महिने उगवलायस. अरे तुमच्या घरातलं गणपती नाराय आलेले ना? हो हायत पोटा अरे तुम्हाला सांगतो ह्याला बघितली ना त्या कोरोनाची आठवण येते. त्या पंचायतीवर बघा तो कोरोना नीला कलरचा हा पांढरा आहे. त्या ह्याला बघितली की भीती वाटते. 14 दिवस दिसतात.
तुला जो सदोनी धडकी बसते त्या पुटाण्याकडे बघितल्यावर. मग तात्या तुला मी सांगितलं आहे आपलं वाडीच्या मीटिंग मध्ये ठरला संध्याकाळी 6 वाजता बरोबर आरती चालू करायची. मग आरती सगळ्यांनी 6 वाजता यायला नको. यायला पाहिजे. मग आरतीचा पहिला दिवस त्याप्रमाणे सगळ्यांनी यायला पाहिजे ना. हो. मग गेलं तर काही करा. त्याला काय पोरा मकरा कडा गेली असतील. अरे तू पण कसा शिवरामा आज पहिला दिवस पोरा मकरा काढा गेली असतील त्यानं यायला उशीर झाला. अरे मकरा करायला गेली होती. गणपती तुम्हाला काल सांगितलं काय मी उद्या येताय मकर करा म्हणून. अरे तुम्हाला 8 दिवस आधी तयारी करता आली नाही. कामावर जाणारी पोरा. अरे कामावर जाणार म्हणून तू कोणाला सांगतोस. कामाला जाणार आमच्या घरात गणपती आला आम्ही तयारी नाही केल्या. अरे हो मग तुझ्या पोरग्यान मकार दिला नाही. 10 वर्षापूर्वीचा तो आपला देवारात नेऊन लावतोस त्याला पुतोस आणि परत काढून ठेवतोस. अरे बरोबर आहे. अरे पण माझा मकार रेडी असतो ना. गणपती येताना मकर असतो ना. मग माझा रेडी असतो मकार. मग तुम्ही तयारी नको करायला. अरे तुझा चांदीचा मकार आहे माझा. चांदीचा समजलं ना. अरे काय चांदीचा समज आहे. ही लोका जो हसतील तुला बघून. असं कसं आहे? अरे चपातीला गुंडलाचा चकचकीत कागद ह्याच्या पोरान मकराला लावून दिला. हा अख्ख्या गावात सांगतो चांदीचा मकर माझ्या पोरान दिला नाही. अरे तात्या सांगू नको. 9 वर्ष कुणी ओळखलं नाही त्याला. आता भगदा पडला म्हणून तुम्हाला पडला तो चपातीचा कागद सांगताय तुम्हाला. तो मकर जाऊ दे. अरे त्या मकराच्या वरची ती 10 वर्ष तोरणाची लाईन लावून ठेवली आहे. ती जो काली का निली का ती समजतच नाही. त्याला ज्याचा काढणं धुवून टाक. अरे तात्या तोरणा लावल्यात माझा काला असू दे तर नीला असू दे लिक लिक करतो. हो, तुझी 15-16 तोरणा लावलेस टायमाला एक पण पेटत नाही. अरे तो आजच्या दिवशी भेटतात माझ्याकडे. अरे पण शिवरामा मेलास तू एवढा मोठा गावचा अध्यक्ष ही तरणी घालून आलाय. लाज शरम तरी आहे. गावातली माणसं हसायला लागली. इज्जत काढून टाकली आमची. तुम्हाला माहितीये या चरडीत काय आहे. एअर कंडिशन आहे. अरे गुराची पण तिचं ना तुम्हाला माहितीये आता ऊन पडायला लागलाय. आता कसं हा एअर कंडिशन आहे त्यामुळे हा ही तशी आहे. अरे तुम्हाला वाटलं आता तुम्हाला ही माझी चरडी दिसली तर तुम्ही पेंटी घातली आणि माझी चरडी त्या सगळ्यांची माझी चरडी बघितली सगळ्यांनी. तिची चिटमिरी मिटीवर होती. माझी पटेरी आहे. ती सगळ्यांनी आली टीव्हीवर बघितलं. टीव्ही लावून चिरमिर चालू झाली की लगेच बघा सांगतो ती चड्डी बघ चिटमिरी माझी पटेरी आहे. ही एअर कंडिशन आहे. असं एकच नाही. ही बघ हिला कुठं जरा डाग लागला की लगेच दुसरी आहे. असं नाही देव. शिवरामा मला माहित आहे यातल्या 2 चटके त्या काजूच्या डेंगरात टाकल्यात म्हणून ही घालून देतो. आता अशी रोज एक एक घेऊन जायचा तिला लागेल तिथं घालायची. एअर कंडिशन आहे. असं हुशार आहेस तू. मग आता बरं तू एक काम कर. आता आरती तर झालं नाही. बरं आपल्याला आरती उद्याला तर कशी घ्यायची ते सांगतो. नाही तू आता एक लक्षात घे. आता गणपतीचा सीझन चालू झाला की काही मागच्या काही विषय असतात ते विषय तू घेत नाही. मग तू तात्यानं पुढाकार घेतोच नाही. मग ते विषय पुढे व्हायला नको. हे बरं ना तुम्ही आता बोला ना बोलत तर नंतर मागणं बघणं मला सांगता. नाही बरोबर आहे हा, मग. की हा असा चालायचा नाही. तुझा अंग तुला सावरतोय. बघितलंस तात्या, आता ही पोरा का ऐकायची नाही. अरे गणपतीचा पहिला दिवस आहे ना तुम्ही नुसते डायरेक्ट खेळ विषय तू. नाही हा असा चालणार आहे. बरोबर चाललं काय. हा असा विषय चालणार नाही. विषय हा व्हायलाच हवा. अरे मुंबईकर आले खास गणपतीसाठी ती ही तुमच्या मिटिंग घ्यायला. अरे ठेव आपण तो विषय. तो विषय ठेव. मुंबईवाल्यांचा कौतुक कोणाला सांगतोय. तुला माहिती आहे मुंबईवाल्यांची तरा. तुला सांगता गणपती विसर्जनला गेलो बापे गणपती घेऊन जातात. बायका गौरी घेऊन जातात आणि मुंबईला बॅगा घेऊन रिक्षात बसतात. मीटिंग कधी घ्यायची विषय कधी व्हायचं अरे ठेव सांगतोय. आपण घेऊ. आता गौरी विसर्जन वलितावर मिटिंग घेऊ आपण. होलितावर घ्यायची फॉरन चालेल तुम्हाला. विषय तिथं झालाच पाहिजे. अरे हो अनंत चतुर्थी तरी आली तरी चालेल पण विषय तिथं मिटवून टाकू आपण. अरे तो मरू दे पण आधी त्या ढोलक्याचा विषय घ्या. हॅलो काय तू काय
काय म्हटला? ते ढोलक्याचा काय? ढोलक्याचा विषय घ्या पहिला माझ्या. अरे गणपती येतात 5 दिवस आणि 5 दिवसात तुम्ही 2 ढोलका फोडताव. ते हा काय नवीन अधिकला पडा? अरे 5 दिवस ढोलका तुझा बरोबर आहे. हो गेल्या वर्षी ढोलका गणपतीला ठेवला होतास कुठं तुला माहिती आहे? तुम्ही नेला होता हो. तुम्ही नेला होता नाही. गणपती झाला त्या अन्याच्या घरात ढोलका ठेवला होता. त्या अन्याच्या मांजराने त्याला नक्या मारून टाकला फोडून. तुझं ढोका तुझा सूट नको तुला नाही आला. अरे माझा ढोलका होता तेव्हा दोन्ही साईडनी झिजपर्यंत वाजवली. आमचा झाला आता फुलकुला लावला खुटीला. आता काय आमच्याकडे नाही ढोलका तर आम्ही आलो होतो आणलं मी घेऊन आलाय. भजन करू तू पण काय ते पोरांसोबत लागतो नुसता टाला वाजवताय. तसं नाही म्हणजे ज्याच्याकडे असते त्याने ढोलका वाजवावा. हा ढोलक्याचा काही तू सांगतो कोणाला? आमची ढोलकी होती तेव्हा वाजवली ना. मग आता ढोलक्यात सांगतो करतो करतो कोणाला आम्हाला? असं असेल तर माझा ढोलका मी घरात लिहित. अरे तू ने तुझ्या घरात आम्ही ताला वाजवू तुझी आरती करू. सांगू नको तुम्हाला. अरे काय असतील ना तर पैसे घेत होत गंगारामा. तू पण काय असा लागलायस? आज पहिला दिवस आहे ना ढोलक्याचा मिरवतोय. शिवरामा तू पहिला तो विषय घे. का बघ, हा आज मुंबईत ना आलाय आणि म्हणतोय उद्या पूजा घालायची आहे. काय लागेल पहिला विषय हा घे. अरे तुम्ही नमस्कारच करा. आम्हाला गावाला काही कामा नाही. हे मुंबईवाले येणार आमची उद्या पूजा घे आम्ही रिकामी जाऊ पूजा घ्यायला. असं काही चालणार नाही. शिवरामा त्याच्या लग्नाची पूजा असं काय म्हटलं? सुट्टी मिळत नाही काय करणार? ते आमची पूजा घातलीच पाहिजे तुम्ही. तर आम्ही काही रिकामी आहे तर तुमच्या घरात याल तर पूजा अरे घाला. मग गावाला कशाला हो तुम्ही? तर गावाला आम्ही परदेशात राहतो ना. आम्हाला सवड पडेल तेव्हा पूजा घालायची. हे तात्या, हा असं असेल तर जमायचा नाही. बज ह्यांची पोटा आणि आमची पोटा नाही. समजून घ्या. आता 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 वेळ खूप झालेला आहे. लक्षात घे आपल्या एवढ्या अन्याच्या घरापासून आरती रामाच्या घरापर्यंत जाते. उद्यापासून सर्व मग कसं आहे ते? आरतीला होतो उशीर. त्या अन्याच्या घरात आरती ठरल्याप्रमाणे अन्याच्या घरात आरती काल आज चालू झाली. रामाच्या घरात संपणार. उद्या रामाकडनं चालू होईल अन्याकडे चालू होईल. रामाच्या घरात तिथपर्यंत आरती होईल उशीर पाशीर झाला तरी. अरे मेलं पण त्या रामाच्या घरात 11 वाजता जायचं म्हणताव. पण ती रामाची बायको आरती तुम्ही जाऊन कराल कुणाला? त्या रामाच्या बायकोला का त्या गणपतीला? 11 वाजलं की ती रामाची बायको गणपतीच्या पुढे ढेकावर करून झोपते. हा विषय बरोबर आहे. लक्षात घे घरात गणपती आलेले. मग आरतीला आता 6 वाजल्या का पोरा तुम्ही 6 तर 7 वाजवता. मग आरतीला येईपर्यंत उशीर होतो. मग पोरा आरती करायपर्यंत उशीर होतो. मग त्या रामाच्या बायकोला अक्कल नाही. तिला समजत नाही. तिच्या गणपतीच्या पुढे झोपते 2 पोरांना घेऊन. मग आम्ही आरती गणपतीला करायची का रामाच्या बायकोला करायची? अरे शिवरामा तू पण काय? अरे ती रामाची पोराला घेतला घेतला त्या गणपती समोर झोपतात. ही बायको जाते झोपटायला ती पण झोपते. तू त्या प्रत्येक वेळा रामाची बाजू घेतो. तुला माहिती आहे रामा ह्याच्याकडे रामाकडे हा शेण काढा तुझ्याकडे रामा असतो म्हणजे रामाची बाजू घेतो. तुला हा, माहिती आहे? बरोबर आहे शिवरामा. ह्याचा कसा आता बघितलास रामा पहिली आरती आपण घेतली रामाच्या इथं. रामा तिथं होता. त्याच्यानंतर दुसरी आरती घेतली होती तात्याच्या इथं. रामा तिथं होता म्हणून तात्या त्याची बाजू घेतोय. असं असेल तर उद्यापासून तात्या पण आरतीला जायचा नाही. बरोबर आहे. असा चालणार नाही. हिशोब सगळ्यांचा सारखा असला पाहिजे. अरे गंगारामा शिवरामा त्या तात्याला आता 2 म्हैशी आणला नाही. त्या 9व्या म्हैशी तो जातो तिकडे सोडला की त्या जो जातात तिकडं देवळटीपीतनं तिकडं गावतरला. तो गेला असेल शोधायला कुठं. तो येईल आता. तुम्ही काय एवढा एकदम विषय आठवून धरता? तुम्हाला सांग म्हैस कुणाची रामाची दावा कुणाचा? रामाचा. आम्हाला तर रस कशाला? अरे हे बा ह्याला धरून ठेव. हा मध्ये थोडी मारतो. अरे नवीन गुरु आहे तो समजून द्या रामाला. आता तुम्ही पण आता रामा इथं आहे काय? तो विषय काढता होतो रामाला बघ.
नाही पण हा तात्याचा नेहमीचा आहे हा. रामाचा विषय आला की तात्या त्याच्यावर सारवान काढला. ते हा बरोबर नाही, हा विषय बरोबर नाही. वाढीत विषय ठरला तो ठरला, त्या पद्धतीने तो करायला पाहिजे. कोणाची बाजू घ्यायचा कामा नाही. तो ताते असणार वाढीचा, मग निर्णय बरोबर करायला पाहिजे ना. नाही, रामाला की विषय घेऊ तो आपण. चला मग आता काय, चला मग आता काय आरती झाली ना, आता पुढच्या घरात निघायचा की काय करता? काय माहितीये आता पहिला दिवस. पहिला दिवस आहे, जरा गुण अभंग म्हणून. हो चालेल. तर ज्या ठेवा सांगा, कांदा पोहा जरा बनवाय सांगा. आता आपण सांगू. माझा इलिया पण आला. अरे कुठं गेला तो? सांग त्याला. अरे त्या आईला सांग म्हणा, जय ठेवणी भव भव करो बन भव. रोज रोज फरसाण नको, खाऊन खाऊन कंटाळा आलाय. आद्या, अरे तू फरसाण दिला होतास, तो कुत्रा पण खाय नाही त्याला. आणि मला म्हणतो तका हे वाटानं दिसलं की मला कोरोनाची आठवण येते. तुला आत्यागिरी करतोयस. अरे मी फरसाण दिला, तू काय सांगतोस? 2-2 कपात चाय घेतली ना, फुगवून पोटात चुपून खाल्लीस आणि आम्हाला फरसाणाचा फोटो सांगतोय. अरे तात्या ती जय लय गोडवती म्हणून मी बोटा चुकीत होता. फरसाण खाल्ला पण सांगित नाही, 2 कपात फुगवून चाय गोड लागली तर सांगतोय. अरे दिलास तू 100 रुपयावाला फरसाण दिला. पैसा काढू नको का तू? फरसाण दिला ना तो बघायचा, पैसा नाही काढायचं. तुला माहिती आहे तो कुठून आणला होता? तो सोमवार बाजारात त्या कोपऱ्यात तिथे मुतारीच्या बाजूला फरसाणाला बसतो नाही, त्याच्याकडून आणला होता. अरे मुतारीच्या बाजूला दुकान होता ना, तिथनं आणला होता. हो, उन्हात कापलेला ना दिवसभर, तो आणला ना परत मी ठेवला, तो जरा नरम झाला. तिकडे कशाला गेला? तिथं दादांच्या दुकानात क्वालिटी वाला भेटतो, तिथनं आणायचा. अरे पण इथे तर गेला होता ना सोमवार बाजारात, तेव्हा आणलेला. आता गणपती आले, पोरा घराशी येतील, आरती बिरती येतील तर फरसाण खातील. आता पुढच्या टायमाला पेड आणि पेड. दाद्या, एवढं खाताय. तिरोमा, आता गणपती मोठा आणलाय यावर्षी. आता तुम्हाला सांगतो, लोकांना एवढा समजायला पाहिजे, गणपतीची मूर्ती केवढी आणायची. या तात्या याला आता काय बोलू मी, 6 फुटाचा गणपती आणली. गणपती याला दरवाज्यात शिरत नाही, तो भीतर तो दरवाजा आम्हाला काढायला लागला ना, गणपती आतमध्ये भरायला लागला. आता म्हाताऱ्याला बाहेर ठेवलं नाही राखण करायला गणपतीची. तुला आता मेजरमेंट घेऊन आणता आलं ना मूर्ती. शिवरामा हौस आहे ती. आणि अरे तो हौस कसली, ते विक्रमाना देवाची नाही होते काय? आपण त्याला मेजरमेंट घेऊन नको तुला आणायला. अरे हौस आहे ना, मांडवकराचा राजा आहे तो. तू असं काय बोलतोस? अरे मांडवकराचा राजा आता जर दरवाजा काढायला लागला तर मांडवकराचा राजाचा काय करतोय? अरे दरवाजा काय सगळं काढून टाकून, पण दरवाजा गणपती आतमध्ये घेऊ. हौस आहे आमची. आता ह्याच्या पुढे लक्षात ठेव, आमच्याकडे गणपती आहे, साधं सुबक मूर्ती असते, त्या पद्धतीनं करायचा. अरे शिवरामा, हा तात्या 6 फुटाचा गणपती आणतो कुणाच्या जीवावर? या सगळ्या पोरांच्या जीवावर. त्या पोरांच्या जीवावर तू गणपती त्याला आपण मरक्या केले, पण हा सगळा करतो कुणाच्या जीवावर? पोरांच्या जीवावर. हो. अरे बाबा, एखाद्या वाडीचा कार्यक्रम किंवा काय करायचं असेल ना, तर म्हातारी ते होतंय का? आता पोराला करायला लागते. अरे रामाचा तुला सांगतो मी, रामाचा तू कौतुक प्रत्येकाला रामाचा कौतुक. त्या रामाच्या बायकोचं तुला माहिती आहे? तो रामाचा मागाशी विषय काढला, माझ्या मागाशी लक्षात गेला तो त्या रामाच्या बायकोचं तोंड धरील कोण? एकदा रामाची बायको बोलायला लागली तर पुढे या गावातल्या बायका सगळ्या रामाची बायको आली बाया विहिरीवर. अरे रिकामी हांडे घेऊन घरात जातात. तू आता विषय वाढवू नको. अरे विषय वाढवू नको, तू विषय काढलास मग तो अंगाशी येईल. तू मगाशी रामाच्या बायकोचं नाव घेतला. आता तू विषय काढू नको, नाही तर उद्या तिला कोणतरी जाऊन फुसकुली मारील आणि माझ्याशी येऊन भांडण करेल. म्हणून मी सांगतोय विषय क्लिअर होतो, म्हणजे आता अर्धवट ठेवू नका. ठीक आहे, जाऊ दे आता, बराच उशीर झालाय. आता आपण एकदा अभंग तरी घेऊया, नाही तर आपल्या पुढच्या आरतीला जायला मोकली.
अरे काय काय माणसं आहेस का झाला काय तुला हा कोण? साप? अरे साहेब अरे साप आहे का साहेब आहे असं काय तुला? अरे रामा आपल्याकडे असा कोण नाही. मुंबईत बस, मुंबईत आलाय तात्या, तुला सांगतोय मला अशी कुणकुण लागली मुंबईत आता कोरोना आलेला आहे. काय बोलतोस काय हो मला कालच माहिती पडले मुंबईत कोरोना आलेला आहे. अरे ह्याला जरा आवडा तुला सांगतो मुंबईत जो आता कोरोना आलेला आहे तो एबीसी या नावानं आलाय. काय बोलतोस काय हो एबीसी या नावानं आलाय. तो लय डेंजरच आहे म्हणताय का? हा डेंजर कोरोना आहे. ए रामा इकडे हा मुंबईवाला इकडे कशाला आणलाय तर तिकडे तरुण आलाय अरे मला नाही माहित त्याला काहीतरी बनवायचंय बनवायचंय थांब जरा ए शिवरामा तू जाऊन विचार करा त्या पाहुण्यांना काय कशासाठी आलाय तो भावा मी तुला आता सांगितलंय मागच्या टायमाला कोरोना आला होता तेव्हा मी 14 दिवस मला तिकडं वाड्यात ठेवली होती भरून. माहिती आहे तर मला नुसती अशी ती वाड्यात भरून गेली होती ते तुम्ही वाडकरी यायचं आणि असं झालं अशी भाकरी टाकायची फेकून अशी भाकरी फेकून टाकायचं हे 14 दिवस मी काय माझ्याला काय आता होणार नाही मी काय आता त्याला विचारणार नाही. अरे मी याला सांगणार 14 दिवसाचा तूच एवढा 14 दिवस होतास आणि आम्ही आमचा काय अरे तू तुझा कौतुक सांगू नको मला तुम्हाला माहिती आहे हे कोरोना त्याला दिवसाचं घरात राहायचं आणि रात्रीचं झालं जाऊन फणसाचा फणस काढून आणलं सकाळी उठून खायचं ते रात्रभर फतवाऱ्या करा फणसाच्या दिवसभर घरात बसायचं ना फणस खायचं मला कौतुक सांगतोय चल नाही. चंद्रवाडी कलाय अरे बायका पोरांसोबत आलेला हा शिवरामा एकटाच वाड्यात होता पुष्या मार अरे काय मोठा सांगतोय तिथं अरे कसं दिवस काढले कोरोना ते मला माहिती आहे. तुला अनुभव आहे ना म्हणून तू त्याला जाऊन जरा विचार त्या पाहुण्याला विचार जरा काय कशासाठी आलायस तू जरा तोंड बिन आवलून घे मला भीती वाटते बाबा त्याच्याकडे तोंड बिन आवलून घे ज्या मन जा काना नाका बिका गोठा घाल कुठं राहतो तुम्ही मी मुंबईतून आलोय मुंबईतून कशा घेतलाय पोखरण कोरोना होईल कोरोना बिरोना काही नाही आता सगळा गेलेला आहे. कशाला आलो मी आपल्या कोकणची लोककला आहे ना कलेवरती लोकसंगीताकडून डॉक्युमेंटरी बनवायचे कलेच्या संगीतावर डॉक्युमेंटरी बनवायचे. तात्या संगीताचा विषय ह्याच्याकडे कसा आला? मला तोच माहिती ना मी पण त्याला विचार करत बसतोय साला हा विषय त्याच्याबद्दल पोचला कसा तात्या त्यानं आता सगळ्यांच्या समोर सांगितला आणि संगीताचा विषय त्याला समजला कसा. अरे तो हे रामा इकडे पण तो पाहुणा आलाय त्या डायरेक्ट संगीताच्या विषयाला हात घातला तू काय सांगितलंस का काय त्याला अरे नाही मी काय नाही सांगितलं मग ध्यान पण काय नाही सांगितलं त्या सांगितलं मग त्याला संगीताचा विषय सांगितला कोणी अरे तू मला तरी काय माहिती तात्या लक्षात घे माझ्या जीवाचा हाल झाले तू प्रत्येक वेळेला अरे तुम्ही तेव्हा आवाडकरांनी 8 वेळा मिटिंग घेतल्या 8 वेळा meeting, 8 किलो फरसाण खाल्ली ह्या वाडकरांनी 2 किलो चाय खाल्ली न विषय मिटावला तरी पण या संगीताचा विषय येतोच कसा विषय अरे काय तो विषय तसा तो काय तू काय प्रत्येक पोराच्या मोबाईल मध्ये पण आलाय म्हणतात अरे मी याला सांगणार शिवरामा तुला करताना लाज नाही वाटली पोरगी समान होती तुला करताना लाज नाही वाटली ना आता आम्हाला सांगतो 8 किलो फरसाण खाल्ला तात्या, त्याला समजव शिवरामा मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, तिथं काय घडला तो आम्हाला असं बोलतो मला पटणार नाही. पण त्या फोन मध्ये पण अशी झाली हत्ती दिसताय अरे ह्या पोरांना काय समजत नाही नुसती गोटा ओढवीत असता आणि कोणीतरी तुला सांगतो तर मी स्टोरी परत सांगितली तुम्ही पण ऐका जरा मी यांना काय सांगतो तो आपला भांडू आहे ना खाता भांडू तो दरवेळेला माझ्या गुरावर असतो त्याच्या म्हैशी आहे 2 बैल आहेत गाय आहे गुराबरोबर असतो तर त्या दिवशी तो भांडू कुठेतरी मसनात गेला त्या खेळला आता दापोली कुठे गेला होता तो काय लिंक करता म्हणता ना तो आधार कार्ड काय लिंक करायला गेला तो तिथे लिंक करायला गेला होता
मग फिलिंग करायला गेला तर तो माधूची पोरगी गुराशी आली. बरं ती गुराशी आली तर तिला त्या माधूच्या पोरगीला ओळखीत नाही आणि पोरगी गुराला ओळखीत नाही. मग ती नवीनच पोरगी गुराशी आलेली ती गुराशी आलेली ती पोराच्या हातात मोबाईल. ती गुराशी आलेली घोडा फिरता फिरता ती मोठा उडी तोडून तिथे म्हणाले ए पोरगी गुरा गेली बा तिकडे फिराव. आडव्याला हा आडव्याला गेली मी सांगितलं गुरा फिराव. ही पोर वर बघितली बोटा फिरून फिरून गेली आणि समोर तो गोरीची जाल होती. त्या जाळी तिचा फराक अडकला. त्याचा फराक अडकला तर मला म्हटलं बाबाने फराक अडकला. तर मग मी म्हटलं थांब आला. मग ते गेला ना मग असा बसला तिथं आणि एक एक गोरीचा काटा असा काढून काढी एक एक काटा असा काढी एक एक असा काटाकडे मोकला घरी. तर त्याच्या रांड्याच्यानी व्हिडिओ केली. जाळ हलते ना त्यात. आता पण तो मी काय तो एक एक काटा काढता पोरगी बिचारच्या जाळी धडक गेली ती बाहेर काढत होता. ते ह्या पोराने मला व्हिडिओ करायचा केली तर केली ना सगळ्यांना पटवली. हो तुला माहिती आहे प्रत्येकाच्या मोबाईल वाला मोबाईलला विनवलं. अरे जो तो बघावा सांगतो तुमचा हा अध्यक्ष हा चढलीवाला करतो काय काय. अरे तुम्हाला माहिती आहे ह्या तुमच्या चुकीच्या गोष्टीमुळे बायको माझी रागात गेली. तिला किती समजावून मी आणले आणि आता तुम्ही परत असा विषय करता परत गेली तर येईल काय ती. तात्या, आता तू आता एक काम कर, या पाण्याची व्यवस्था कर. हा विषय आपण मिटवून टाकू. आता पोरांना पुढे वाढवू नका आणि काय नका. पण ह्या तात्याला सांगून ठेव 8 वेळा फरसान दिला नाही आता काहीतरी दुसरा दिला तोच विषय मिटल. हो आता तू देतो मला. आता काही मला कांदा भाऊ कांदा भाऊ दे, आता कांदा परत विषय काढाल. विषय मिटवून टाकू. आता परत विषय येणार आहे तू कांदे पाव मिटवून टाक. बघा आता सांगतो एकदा मी तुम्हाला क्लिअर कट सांगितलं काय विषय झाला तो. आता कांदा भाऊ खा आणि विषय मिटवून टाका. मला तो 500 रुपये देऊन ठेव, विषय मिटवून टाकू. चेक देतो तुला. हा चेक दे मला. हो तात्या बरं एकदा त्या- आम्ही कधीपासून खोबलोय जय इकडे. हा, या. बरं पाहुणं तुम्ही आता मुंबईतनं आलो म्हणता. हा हा संगीताचा विषय काय तो आता आम्हाला पण मिटत नाही तुम्ही काय- म्हणजे मागापासून तुमचा घुसूर काय ते सगळं चालत होतं काय. आमचा ते- अरे मला ह्या कोकणातील लोककला अरे संगीताची कला संगीता मी तरी पण परत नाव घेतोय. कलाची- अरे कलाचीच पोरगी संगीता ती. अरे हो पण तुमच्या ज्या कोकणातली जी कला आहे ना ती मला अशी टीव्हीवर दाखवायची आहे. हा डॉक्युमेंटरी बनवायची आहे मला. डॉक्युमेंटरी. अरे डॉक्युमेंटरी हा म्हणतो डॉक्युमेंटरी म्हणजे त्याला ती काय म्हणतात ना छोटी फिल्म कशी बनवायची. हा पहिल्यावर नको सांगायला. पहिला बोलायचा. म्हणजे आता सांगतोय की कोकणची लोककला मला डॉक्युमेंटरी बनवायची. तुम्ही आपलं कला आणि संगीताला घेऊन बसलात. अरे त्या कलानं संगीताबाई 8 किलो परसान गेला जाते शिवरामा. अच्छा ठीक आहे मी काय म्हणतो तुमची काय कला असेल ते मला जरा दाखवा म्हणजे मी डॉक्युमेंटरी बनवतो. आता कॅमेरा कुठे आमची कला म्हणजे काय बघा आमच्या सांगतो तुम्हाला कोकणात काय काय चालतो. आमच्याकडे भजन चालतो, भारूड चालतो, नमन चालतो, जाकडी चालते, बागडा चालतो. आमच्या सगळं चालतो. तुम्हाला काय बघायचंय म्हणजे मोठे मोठे भजनाचे बुवा आमचे तुम्हाला माहिती आहे. पांचाल बुवा आमच्या कोकणातलंच. पांचाल तुमच्या कोकणात आमच्या कोकणातलंच. बापरे. मग आता तात्या एक भजन करून भजन टाकू. करून टाकू. चला चला तुम्ही भजनाला बसा बघा कसे कसे बसताय. या बाई. तात्या मला बसायला जागा द्या ना. सरकार तुमचा पाषाण तिकडं म्हणजे अरे वा ढोलकीवर पण छान आहे तुमचा. अलंकापुरे पूर्णभूमी पवित्रा तिथे नादतो त्याण राजा सुपात्र तया कविता बापुंडराचे नमस्कार माझा सद्गुरु ज्ञाने सुरा
से ए भोला शंकरा ए भोला शंकरा आवड तुला बेलाचे आवड तुला बेलाचे बेलाचा पाडा दे ए भोला शंकरा ए महादेवा रे भोला शंकरा आवड तुला बेलाचे आवड तुला बेलाचे बेलाचा पाडा दे ए भोला शंकरा महादेवा ए भोला शंकरा चूरट बरो हाते संगनाते पार्वती उलट बरो हाते संगनाते पार्वती आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाचा पाडा दे ए भोला शंकरा ए महादेवा ए भोला शंकरा ए महादेवा ए भोला शंकरा 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 हॅलो वा काय बुवांचा आवाज आहे वा 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 छान या बुवांचं नाव कळेल मला अरे, मला इथं कुणी आणून ठेवला इथं कुणी आणून ठेवला अरे मी इथं बसला होता ना मला इथं कोणी आणून ठेवला अरे तिथनं घासत घासत इथपर्यंत आलास तुला तिथं बसायचा होता ना तू पहिला बसायचा ना अरे तुला दिसला ना मी कुठं बसला होता मी पुढंच बसला होता मग मी इथं कसा आला अरे घासीत घासीत गेला तात्याला विचार घरात जाऊन बायकोला दाखव काठी बघ काय झालाय तो काय खाली चाका लावलीस की काय रंगात आलास तो अरे मेल्या शिवरामा इकडं भजनाला रंग आला आणि तू घासीत घासीत इथनं तिथवर गेला अरे घासून घासून म्हणून भरकेला हातात अरे तात्या ही पोरा माझा असा हिंसाल करतात भजनात रंग आल्यावर आपल्याला रंग या नको अरे हो मग? पण काय धीर थांब जरा तिथं थांबवला वजन म्हणून तरी तो तात्या म्हणतो 2 चारड्या तुझ्या काजूवर बघितल्या तुझ्या चारड्या पाटल्या म्हणून आणले ही त्यासाठी आणली मला कुठं पण रंग येतो ही नवीन आहे मला देतोस काय कशाला आता रंगाला किंमत बदला लागेल तात्या मी म्हणू का एक गाणं तुम्हाला पण येतो म्हणजे काय आमच्या मुंबईत मोठे मोठे संगीत आहेत ना आमचं म्हणा 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 तुम्ही पण मला एक गाणं- खूपच चांगलं ताल द्या गजरा रे गजरा रे अरे काय माणसात आहेस का डायरेक्ट गजरावर आला अरे गजरा नको अरे अभंग बोलाय सांगत ना तुला चांगला जरा बोल मस्तपैकी हा. दुसरा घेऊ सुरुवात कोणी करणार आहे का कमीच करू तुम्हीच करा बोला ब्रह्मा विष्णू आदि महेश्वर ब्रह्मा विष्णू आदि महेश्वर सामोरे बसले मला रे साध्य करो दिसले मला रे साध्य करो दिसले ब्रह्मा विष्णू आदि महेश्वर
हॅलो हॅलो आम्ही हल्लाय अरे तुला पाठी शेडा लावून ठेवलाय मी. हे तात्या हे कोण आहे जास्त म्हणतात ते ते आमचे आमचं शिवराम आहे तो. होय काय हा गावातला सगळा प्रमुख कार्यकर्ता आहे. म्हणूनच ते जास्त हलतायत मग त्याची पहिली डॉक्युमेंटरी काढ. त्याचेच काढाय माझे डॉक्युमेंट लय भारी हलतात हो पाहुणे हा. तुम्ही आता आमच्या इकडून फोटो बिटो घ्या हा घेता वजन झालेलं आहे हा हा आता मी सांगतो दुसरं अजून काय आहे का ही एका 5-2 मिनिटांमध्ये बसवायला पाहिजे होय. गुरुवारी आपला हक उद्या होईल नाही ना, आता काय असेल तर एखादा नाचवीस काय असेल तर करा मागे हा? जाकडे बघायला येतो का? हा, जाकडी काय तर ऐकलं होतं मी आकडे घ्या हा 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 आग्या गाणं धाव अरे मला भावरे वा दर्शन आम्हाला जावरे ए! गाणं धावरे मला भावरे या! चला. हो जरा सगळं गेलं चल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद